हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निलंबनाचा फेरविचार करण्यात यावा, अंबादास दानवेंचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र। थोड्याच वेळात दानवेंच्या निलंबनावर निर्णय होणार। अंबादास दानवेंच्या निलंबनानंतर ठाकरे गटाचा विधान परिषदेतील कामकाजावर बहिष्कार। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घ्या, अनिल परब यांची उपसभापतींकडे विनंती। अंबादास दानवे अहंकारी, दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली। प्रसाद लाड यांची अंबादास दानवेंवर टीका। लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कारवाई, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। 1 जुलैपासून अन्नपूर्णा योजना लागू, शिंदेंची माहिती। मुस्लिम समाजात एकापेक्षा जास्त बायका असलेल्यांना आणि 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी। बुलढाण्यात तलाठ्याची ग्रामस्थांवर अरेरावी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, कारवाई करण्याचे आदेश। नागपूर, लातूर आणि सांगलीतील महा ई सेवा केंद्रांवर गर्दी, पीक विमा भरण्यासाठी शेतकरी तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचं पोर्टल अद्यापही सुरू नाहीच, सेतू कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीतही सर्व्हर डाऊन। वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी, दिंडींना 20,000 रुपये मिळणार, वारकऱ्यांची वारी सुरक्षित होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकसभेत अमोल कोल्हे शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोत्पदी, अमोल कोल्हेंची ट्विट करत माहिती। अजित पवार गटाच्या देवगिरी बंगल्यावरील आमदारांच्या बैठकीत नवाब मलिकांची उपस्थिती, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नेत्यांना मार्गदर्शन। फक्त मतासाठी नवाब मलिकांना बोलवलंय की सोबत घेण्यासाठी, फडणवीसांनी खुलासा करावा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। मलिकांबाबत आमची भूमिका कायम, फडणवीस अजित पवारांशी चर्चा करतील, नवाब मलिकांवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची मतं निर्णायक, या निवडणुकीत आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोडोली, चिकुर्डे, निलेवाडी परिसरात वारणा नदी पात्राबाहेर। भारतीय क्रिकेट संघ उद्या सकाळी दिल्लीत येण्याची शक्यता, सकाळी 11च्या सुमारास पंतप्रधानांची भेट घेणार। मुंबईत आल्यानंतर नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विजयी पदयात्रा निघणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।